नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू शिक्षणाधिकाऱ्यांना भेटायला निघालेली असते. तेव्हाच आता मोठ्या बाई इंदूला अडवतात आणि तिला म्हणायला लागतात की ही तुझी बाहेर उंडारायची सवय बंद करा. तेव्हाच तिथे आपला अदू येतो आणि मोठ्या बाईंना म्हणतो की उंडारायला नाहीच चालली आहे ती. आता अदूला बघून मोठ्या बाई थोड्याशा शॉक होतात आणि अदूकडे बघायला लागतात. आता अदू इंदूजवळ येऊन उभं राहतो आणि मोठ्या बाईंना म्हणतो की आई ती उंडारायला नाहीच चालली आहे आणि रागात चिडत म्हणतो की आणि तू काय गं सारखं सारखं त्रास देतेस तिला. तेव्हा मोठ्या बाई खूप आश्चर्याने अदूकडे बघायला लागतात आणि अदूला म्हणतात की त्रास, मी हिला त्रास देते. आणि त्या इमोशनल होण्याचं नाटक करत म्हणायला लागतात की लग्नानंतर पोरं बदलतात असं ऐकलं होतं मी, पण एवढी बदलतात अधोक्षज आज तू मला शब्दात पकडणार आहेस का. घराशिवाय गृहिणीला असं काय महत्त्वाचं असतं रे. काय असतं महत्त्वाचं. तिच्यासाठी फक्त घरच महत्त्वाचं असतं आणि तू तर मला लहानपणापासून पाहिलंच आहेस ना या घरासाठी राबराब राबताना, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना. आता माझी जबाबदारी माझ्या सुनेने वाटून घ्यावी असं मला वाटलं, तर त्यात काय चुकलं आहे सांग मला. आता वाहन सामानाची यादी करायची होती, सामान आणायचं होतं, आता कुणाला हे सगळं सांगू मी. यावर अदू म्हणतो की बरं ठीक आहे, वाहन सामान आणायचं आहे ना तर ती लिस्ट मला दे, मी आणतो, पण हिला काम नको सांगू. तेव्हा मोठ्या बाई अदूला म्हणतात की असं का. बरं ठीक आहे, ते वाहन सामान तू आणशील, पण बाकीच्या कामांचं काय. कणिक तिंबायची आहे, पोळ्या करायच्या आहेत, भाकऱ्या करायच्या आहेत, भाजी चिरायची आहे, या सगळ्या कामांचं काय. तुला जमतं का, येतं तुला. तिचं काम येतं, हिला सांगणार होती ना मी. यावर अदू रागात म्हणतो की आई तू उगाच चुकीचं वागू नकोस हा तिच्याशी. ती आजचा दिवस बाहेर चालली तर तू कर ना काम, काय बिघडलं त्यात. तेव्हा इंदू खूप आश्चर्याने अदूकडे बघायला लागते. आता मोठ्या बाई त्यांना खूपच वाईट वाटलं असं आव्हानात अदूला म्हणायला लागतात की मी चुकीचं वागते, ठीक आहे, नाही सांगत तिला, मी करते स्वयंपाक. आणि त्या बाहेर बघत इमोशनल होत म्हणायला लागतात की शकुंतला माझी हक्काची जाऊ, सोबतीला होती ती करायची मदत. माझी नारायणी घरची मुलगी आहे, घरची मुलगी म्हणून किती सांगायचं, किती कामं करून घ्यायची तिच्याकडून. 4 गोष्टी सुनेला सांगितल्या तर काय बिघडतं का. आणि परत त्या अंताजींच्या फोटोंकडे बघत म्हणायला लागतात की हे गेल्यानंतर मला असं वाटायचं की माझा तूच आधार आहेस, पण नाही, सुनेने तोडलं माझ्या पोराला असं म्हणून त्या खूप रडायला लागतात. आता अदू मोठ्या बाईंचं असं वागणं बघून खूपच वैतागतो आणि म्हणतो की आई एवढं रडायची काही गरज नाही आहे, मी फक्त तुला एवढंच बोलतोय की आजचा दिवस स्वयंपाक कर, तर काय झालं त्यात. आणि तू हे काय बोलतेस की इंदूने तुझा पोरगा तुझ्यापासून तोडला म्हणून. मी शेवटचं सांगतोय की तिच्याबद्दल हे असं काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. आता हे ऐकून इंदू खूपच घाबरून जाते आणि अदूवरती ओरडते आणि अदूला म्हणते की अधोक्षज अरे आवाज खाली कर थोडा, ही पद्धत आहे का आईशी बोलण्याची. अरे आई आहे ती आणि तुझ्याकडे आई आहे ना म्हणून तुला किंमत नाही. अरे रडतायत त्या आणि तू ओरडतोयस काय त्यांच्यावर. काय चुकीचं बोलल्या त्या. घरात कामं झाली पाहिजेत, लोकांना भुका लागतात, वेळेत कामं झाली पाहिजेत, हो की नाही मोठ्या बाई. तेव्हा मोठ्या बाई रडण्याचं नाटक करत म्हणतात हो मग तेच तर म्हणते मी. आता इंदू अदूला म्हणते की घरची सगळी कामं झाली पाहिजेत म्हणजे पाहिजेत, पण ती मीच केली पाहिजेत असं म्हणाल्यात का त्या. नाही ना, नाही म्हणाल्या, हो की नाही मोठ्या बाई. तेव्हा मोठ्या बाई आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतात. आता अदूसुद्धा खुश होऊन इंदूकडे बघत असतो. आता इंदू म्हणते की घरची कामं झाली पाहिजेत ना आणि माझी बाहेरची कामंसुद्धा झाली पाहिजेत, म्हणून आम्ही दोघींनी मिळून एक निर्णय घेतला आहे. आणि ती अदूला म्हणते की तुला माहीत नाही का, आता सांगते. तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की काय. तेव्हा इंदू एका ताईंना आवाज देत बोलवते आणि म्हणते की सुनीता ताई या. तेव्हा त्या ताई तिथे येतात. आता त्या ताईंना बघून मोठ्या बाई म्हणतात की या कोण. तेव्हा इंदू सांगते की या सुनीता ताई बचत गटातल्या आहेत, गरजू आहेत, अधोक्षजने खूप मदत केली होती त्यांना. तेव्हापासून त्या म्हणत होत्या की परतफेड कशी करू, परतफेड कशी करू. फार स्वाभिमानी आहेत अगदी अगदी तुमच्यासारख्या मोठ्या बाई. फुकटची मदत आवडत नाही त्यांना, म्हणून आम्ही दोघींनी मिळून एक मध्य साधला. आपल्यालाही गरज होती आणि त्यांनाही कामाची गरज होती. आता जेव्हा जेव्हा मला बाहेर जायचं असेल ना कामाला, तेव्हा तेव्हा घरातली सगळी कामं सुनीता ताई करणार. आणि ती त्या ताईंना म्हणते की सुनीता ताई मी तुम्हाला सगळं आधीच सांगितलेलं आहे घरातलं झाडू पोछा हे सगळं असं नीट झालं पाहिजे, सगळं व्यवस्थित लागतं बरं का माझ्या सासूबाईंना. मोठ्या बाई सांगितलं मी त्यांना, तिखट मीठ सगळं असं झणझणीत झालं पाहिजे. आणि हो अजिबात त्यांना 4दा विचारायला जायचं नाही, दुपारी झोपायला लागतं त्यांना. आता हे सगळं बघून मोठ्या बाई खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. आता इंदू सुनीताताईंना म्हणते की हे बघा
आरावरच्या एकदम गरम गरम भाकरी आणि झुणका लागतो बरं का माझ्या सासूबाईंना, ते करून द्यायचं. आणि ती मोठ्या बाईंकडे बघत म्हणते, सांगितलं मोठ्या बाई, अजून काय सांगायचं आहे? तर इकडे मोठ्या बाई खूपच चिडतात आणि त्या रागातच इंदूला म्हणतात की गप. तेव्हा आदू आणि इंदू आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. आता मोठ्या बाई म्हणतात की हे असं बाहेरच्या माणसांच्या हातचं खायला मला नाही आवडणार. यावर आदू म्हणतो की का, सुशीला आत्याच्या हातचं तर खाल्लंच ना तू. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की कारण ती घरची आहे आपली. तेव्हा आदू रागाने म्हणतो की आई, तू हे आता मुद्दाम करतेस. कळून येते मला की तू हे सगळं मुद्दामूनच करतेस. आता अजून एक जरी कारण दिलं ना तर तू 200% मला कळून जाईन की तू इंदू बाहेर न जावी म्हणून हे कारणं देतेस. तेव्हा इंदू आदूवरती ओरडत म्हणते की अधोक्षच पुन्हा एकदा सांगते की आवाज खाली असं नाही बोलायचं तू माझ्या सासूबाईंना. आणि ती आदूला म्हणायला लागते की माफी माग तू माझ्या सासूबाईंची, सॉरी म्हणतो त्यांना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की काही गरज नाही. यावर इंदू मोठ्या बाईंना म्हणते की असं कसं गरज नाही आहे मोठ्या बाई, तुम्हाला नाही आहे पण मला आहे गरज. आणि ती आदूला परत म्हणायला लागते की माग आधी तू माफी. तेव्हा आदू मोठ्या बाईंना म्हणतो की माफ कराई. यावर इंदू आदूला म्हणते की परत असं बोलायचं नाही आहे त्यांच्यासोबत. आणि पहिली गोष्ट म्हणजे तू आमच्या दोघींमध्ये पडणं हे चुकीचं आहे. मुद्दा काय आहे, घरातली कामं झालीच पाहिजेत, पण त्या बोलल्यात का की इंद्रायणीनेच केली पाहिजेत, मी घराबाहेर नाही जायला पाहिजे असं बोलल्यात का त्या. आणि ती परत मोठ्या बाईंना विचारायला लागते, बोललात का सासूबाई. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हां. यावर इंदू खुश होत म्हणते की नाही ना, मग मी जाऊ. यावर मोठ्या बाई काहीच बोलत नाही. तेव्हा इंदू थोडीशी नाराज होत म्हणते की नाही, अजून काही कामं असतील तर सांगा, मी करून जाते. तेव्हा मोठ्या बाई चिडत म्हणतात की जा तरफड एकदाची. आता इंदू हळूच आदूकडे बघायला लागते. तेव्हा आदूसुद्धा खुश होऊन इंदूकडे बघून हळूच हसायला लागतो. आता इंदू मोठ्या बाईंना म्हणते की थँक्यू सासूबाई, आणि ती हसतच तिथून निघून जाते. तर आता इंदू तिथून निघून गेल्यानंतर सुनीताताई मोठ्या बाईंना विचारतात की मोठ्या बाई काय काम करायचं आहे. आता मोठ्याबाईंचा डाव फसल्यामुळे त्या चांगल्याच वैतागलेल्या असतात आणि रागातच सुनीताताईंना म्हणतात की इथे माझ्या डोक्यावरती बस आणि मिऱ्या वाट. आणि त्या बडबडतच रागात तिथून निघून जातात. तर आदू इकडे हसत असतो आणि तो मोठ्याबाईंकडे बघत असतो. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू शिक्षणाधिकाऱ्यांना भेटायला निघालेली असते. तेव्हाच आता समोरून व्यंकू महाराज येतात. आता इंदू व्यंकू महाराजांना बघून त्यांना रामकृष्ण हरी म्हणते. तर व्यंकू महाराजसुद्धा इंदूला रामकृष्ण हरी म्हणतात. आता इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की महाराज आता मला आशीर्वाद द्या. यावर व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की अगं तो तर कायम तुझ्या पाठीशीच आहे गं, पण मला सांग सकाळी सकाळी एवढ्या गडबडीत कुठे कामाला निघाली आहेस का. यावर इंदू व्यंकू महाराजांना सांगते की हो महाराज, शाळेच्या जमिनीविषयी डेव्हलपमेंट झाली आहे ना, सगळे पेपर घेऊन विनोद सरांना भेटायला चालली आहे आणि गुरुचा आशीर्वाद असला की कार्य सिद्धीच जातं. यावर व्यंकू महाराज हसायला लागतात आणि म्हणतात की शुभम भवतु, सगळी कामं भरभरून होऊन जाऊ दे तुझी आणि तुझी असंच यश तुला मिळू दे तुझ्या कामांमध्ये. यावर इंदू म्हणते की मी काय म्हणते महाराज, तुम्ही येता का माझ्यासोबत. म्हणजे कसा अनुभवाने वयाने मोठं असलं माणूस की कसा आधार वाटतो. त्यावर व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की इंदू बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कुठल्याही गोष्टीचा अनुभव जो असतो ना, हा कधी दुसऱ्यांच्या सांगण्याने नाही तर स्वतः कृती करून आपल्या गाठीशी बांधता येतो. आता तू म्हणालीस तर मी तुझ्यासोबत येईन सुद्धा, पण आपल्या गावामध्ये शाळा सुरू करायचं हे मिशन तू हातात घेतलेस ना, मग या सगळ्या धडपडीतून तू काय शिकणार. काही लढाया आपल्यालाच लढाव्या लागतात. गुरु मार्ग दाखवतो पण ध्येयाच्या वाटेवर शिष्यालाच चालावं लागतं. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की पण महाराज तरीही तुम्ही आला असता तर. यावर व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की बाळा, हा मार्ग तुझ्या एकटीचा आहे. मार्ग जरा अवघड आहे, काट्याकुट्यांचा आहे. यावरून चालताना कधीतरी अडखळशील, पडशील, कधीतरी असंही होईल की वाट चुकशील, पण हा सगळा प्रवास तू एकटीने केलास ना तर यातून तू खूप काही शिकशील. कळतंय का. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना नमस्कार करते आणि त्यांना रामकृष्ण हरी म्हणते. आता व्यंकू महाराजसुद्धा इंदूच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि इंदूला म्हणतात की माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत, तू चाल पुढं. आणि अगं विठुराया पण आहेच की. आता इंदू व्यंकू महाराजांना येते मी असं म्हणून तिथून निघून जाते. आता इंदू तिथून निघून गेल्यावर व्यंकू महाराज स्वतःशीच म्हणतात की आपला हेतू जर निर्मळ असेल तर विठुराया कायम आपल्या पाठीशी उभा असतो. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई खूपच टेन्शनमध्ये बसलेल्या असतात आणि त्यांना आठवत असतं की कसं आदूने त्यांच्यावरती इंदूची बाजू घेऊन आवाज चढवलेला असतो. आता हे सगळं आठवून मोठ्या बाई खूपच अस्वस्थ झालेल्या असतात आणि त्या स्वतःशीच म्हणतात
की या पोराला 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं, तोच मुलगा आपल्या आईवरती उलटला, या कार्टीने फितवले त्याला आणि तो सुद्धा फितला. इतकी वाईट वेळ माझ्यावरती येईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. आता तितक्या तिथे गोपाळ येतो आणि मोठ्या बाईंकडे बघायला लागतो आणि म्हणतो की आयुष्यात पहिल्यांदाच बऱ्याच गोष्टी होतात मोठ्याबाई. आता गोपाळचा आवाज ऐकून मोठ्याबाई गोपाळकडे बघायला लागतात आणि आता गोपाळ एका खुर्चीवरती बसत मोठ्याबाईंना म्हणायला लागतो की चांगलं आहे, अनुभवाने सांगतोय मोठ्याबाई की चांगलं आहे. त्याचं काय आहे, वाईट वेळ आली की मगच माणसाची अक्कल दुप्पट चौपट वेगाने चालायला लागते आणि तो मार्ग शोधतो. त्यावर मोठ्याबाई रागाने गोपाळला म्हणतात की तू काय इथे मला शहाणपणा शिकवायला आलायस का? यावर गोपाळ म्हणतो की तुला त्याची काय गरज आहे काकू, या घरामध्ये तुझा जो दरारा होता. तेव्हा मोठ्याबाई गोपाळला विचारतात होता? तेव्हा गोपाळ मोठ्याबाईंना म्हणतो की हो होता, म्हणजे आता तो राहिला नाही, हे मान्य करायला लागेल काकू तुला. तेव्हा मोठ्याबाईंना खूपच राग येतो आणि त्या गोपाळला म्हणतात की हे ऐकवायला आलायस का? यावर गोपाळ म्हणतो की सत्य औषधासारखं कटू असतं, जर बरं व्हायचं असेल तर प्यावंच लागतं. लग्न झाल्यानंतर अधोक्षच त्या इंद्रायणीच्या ताटाखालचं मांजर झालं आहे आणि तुझी अवस्था ही दात आणि नखं काढून टाकलेल्या वाघिणीसारखी झाली आहे काकू. यावर मोठ्याबाई गोपाळला म्हणतात की आणि तुझी इंदूने पेकाटात मारलेल्या कुत्र्यासारखी, मोठा आला मला सांगणारा. तुझं काय, तू कशासाठी आलायस इथे? इंद्रायणीचा बदला घ्यायला आलायस ना? तेव्हा गोपाळ म्हणतो की ते मी करतोच आहे. आता मोठ्याबाई हसायला लागतात आणि म्हणतात की तू काय करतो हे कळतंय मला, बातम्या पोहोचतात, पण ती पोरगी तुला पुरून उरेल बघ. तेव्हा गोपाळ थोडासा विचारात पडतो आणि परत उठून मोठ्याबाईंजवळ येऊन उभं राहतो आणि म्हणतो की मी काय करतोय ते मला चांगलं माहिती आहे काकू. सतत टेन्शनमध्ये असते ती इंद्रायणी. तेव्हा मोठ्याबाई गोपाळला विचारतात की त्याने काय होणार आहे, घरात काय गावात काय कुणीच तिच्या विरोधात बोलणार नाही. हे असले छोटे छोटे घाव करण्यापेक्षा ना एकदाच मोठा घाव का नाही घालत. तेव्हा गोपाळ मोठ्याबाईंना विचारतो की म्हणजे नेमकं काय करायचं. तेव्हा मोठ्याबाई गोपाळला म्हणतात की शत्रूशी लढायचं असेल तर संपूर्ण ताकद एकवटून लढावं लागतं. अजून किती दिवस असाच तिच्या पाठीमागे देवदास बनून फिरणार आहेस तू, लग्न का नाही करत. तेव्हा गोपाळ खूप आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघायला लागतो आणि म्हणतो की ते सोडून दुसरं काहीही बोल काकू, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता गोपाळ गेल्यावर मोठ्याबाई स्वतःशीच म्हणतात की लग्न का नाही करत आणि त्या हसायला लागतात. तर आता यानंतर इकडे मंदिरात आपण पाहतो की गोडकर विठुरायाच्या मंदिरात येणाऱ्या भक्तांना ओरडत असतात आणि त्यांना म्हणत असतात की उठा इथून, कितीदा सांगितलं की मंदिराच्या इथे मध्ये बसायचं नाही, अडचण करायची नाही. तेव्हाच तिथे आता आपले बाळंभट येतात आणि गोडकरांना म्हणतात की गोडकर म्हणजे कसं आहे ना, त्यांना जर घटकाभर विठुरायाच्या सानिध्यात बसायची इच्छा असेल तर बसू द्या ना त्यांना. यावर गोडकर बाळंभटांना म्हणतात की बाळंभट, तुम्हाला 1000 वेळा सांगितले की मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही, जा आतमध्ये गाभाऱ्यात. तेव्हा बाळंभट तिथून आतमध्ये गाभाऱ्यात येतात. आता तितक्यात मंदिराच्या समोर एक गाडी येऊन थांबते आणि त्यातून एक वयस्कर व्यक्ती बाहेर येते आणि गोडकरांना विचारायला लागते की विठूच्या वाडीतलं विठ्ठल मंदिर हेच आहे ना. यावर गोडकर म्हणतात की हो हेच आहे, काय काम आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणते की आत येऊन बोललं तर चालेल का. यावर गोडकर त्यांना आत यायला सांगतात. आता ती व्यक्ती त्यांची ओळख करून देत सांगायला लागते की नमस्कार, मी विश्वास धुपकर. तेव्हा गोडकर सांगतात की आणि मी सदानंद गोडकर, या मंदिराचा ज्येष्ठ व्यवस्थापक. तेव्हा विश्वास धुपकर सांगतात की डिसेंट फॅब्रिकचं नाव ऐकलंच असेल ना, त्याचा मालक आहे मी आणि फॅब्रिक इंडस्ट्रीमधून सगळ्यात मोठं नाव आहे. डिसेंट फूड नावाची आमची फॅक्टरीसुद्धा आहे. तेव्हा गोडकर खूप आश्चर्याने विश्वासरावांकडे बघायला लागतात आणि हात पुढे करत म्हणतात की ओळखलं ना सर, बोला ना सर, काय काम आहे. तेव्हा विश्वासराव विचारतात की या मंदिराचे ट्रस्टी वगैरे आहेत का कोणी इथे. तेव्हा गोडकर सांगतात की हो आहे ना, आमच्या मोठ्याबाई इथल्या सर्व आहेत. आता कान्होबासुद्धा मंदिरात आलेला असतो. तेव्हा गोडकर कान्होबाकडे बघायला लागतात आणि म्हणतात की जा आणि अर्जंट मोठ्याबाईंना बोलावणार. तेव्हा कान्होबा मोठ्याबाईंना बोलवायला म्हणून तिथून निघून जातो. आता गोडकर बाळंभटांना सांगतात की बाळंभट, विश्वासरावांना आपल्या विठुरायाचं दर्शन घडवा. तेव्हा बाळंभट विश्वासरावांना गाभाऱ्यात विठुरायाच्या दर्शनासाठी घेऊन जातात. तर इकडे कान्होबा मोठ्याबाईंना आवाज देत वाड्यात येतो. तेव्हा मोठ्याबाई वैतागत त्यांच्या रूममधून खाली येतात आणि म्हणतात की कान्होबा काय आहे तुमचं, कधीपासून मोठ्याबाई
मोठ्याबाई लावलंय, अजून ऐकायला येते मला, काय आहे? यावर कान्होबा मोठ्याबाईंना सांगतो की ते गोडकरांनी बोलवले तुम्हाला, ते मंदिरात कुणीतरी मोठा माणूस आलाय म्हणून तुम्हाला अर्जंट बोलवलं. यावर मोठ्याबाई म्हणतात की कोण अर्जंट माणूस? तेव्हा कान्होबा सांगतो की ते मला माहिती नाही आहे. तेव्हा मोठ्याबाई वैतागत म्हणतात की चला येते, आणि त्या कान्होबासोबत मंदिरात जायला निघतात. तर इकडे गोडकरांनी विश्वासरावांना बसवून ठेवलेलं असतं आणि म्हणत असतात की येतीलच आता त्या. आता तितक्यात मोठ्याबाई तिथून येताना गोडकरांना दिसतं. तेव्हा गोडकर धावतच जाऊन तिथली खुर्ची आणतात आणि म्हणायला लागतात की मोठ्याबाई आल्या, मोठ्याबाई आल्या. आता मोठ्याबाई वैतागतच तिथे येतात आणि गोडकरांना विचारायला लागतात की गोडकर काय हो, काय चाललंय? अर्जंट काम होतं तर तुम्ही यायचं होतं पटकन, की मला इथे बोलवायचं? आणि त्यांचं लक्ष विश्वासरावांकडे जातं. आता विश्वासरावांना बघून मोठ्याबाई त्यांना म्हणतात की नमस्कार, मी आनंदीबाई अंताजी दिग्रजकर, मंदिर समितीच्या सर्वेसर्वा, काय सेवा करू शकते तुमची? यावर विश्वासराव म्हणतात की सेवा तर मला करायची आहे, या विठुरायाची. आज मी जो इथे उभा आहे ना, तो याच्याचमुळे. अहो 2 वर्षापासून वारीला जातोय. पहिल्या वर्षी गेलो होतो तेव्हा पार खचलो होतो, तब्येत खराब होती आणि बिझनेसमध्ये सुद्धा खूप नुकसान झालं होतं, पण शेवटी हाच पाठीराखा असं म्हणून ते विठुरायाला हात जोडतात. आता मोठ्याबाई म्हणतात की अहो तोच करता करविता, त्याच्याशिवाय ना पाणच नाही हलत, त्याला जे हवं असतं ना तेच तो आपल्याकडून करून घेतो. तेव्हा विश्वासराव म्हणतात की 2 वर्षापूर्वी जेव्हा वारी केली होती ना, तेव्हाच ठरवलं होतं जिथे जिथे तुझं स्थान असेल तिथे तिथे मी देणगी देणार, इथेही देणगी द्यायची आहे मला. आता देणगीचं नाव ऐकून मोठ्याबाई थोड्याशा खुश होतात आणि म्हणतात की चांगलं आहे, तुमच्यासारख्या लोकांची देणगी आमच्या मंदिरात मिळणार म्हणजे ते दान सदपात्रीच होणार. किती देणगी देण्याची इच्छा आहे? म्हणजे 1100, 1200, 1500 किती? यावर विश्वासराव म्हणतात की मला 15 लाखांची देणगी द्यायची आहे. आता 15 लाखांचा आकडा ऐकून मोठ्याबाई खूपच शॉक होतात आणि आश्चर्याने विश्वासरावांकडे बघायला लागतात. तर बाकीचे सर्वसुद्धा खूपच शॉक होऊन विश्वासरावांकडे बघत असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.